अंदर है वो आगे तो ऊपर है ना तो हम लोग पहले ढुके हुए पहले कहां तक ढुके आइला नहीं इसका वो समझ के ना म्हणजे पूरा देखा है धडक पुढे बसली हे जुना नारायण रोड पुरण फाट्यावर पठाणचे किरेशेच्या समोर पठाणचे किरेशेच्या समोरच हीच ती पिकअप आहे का अपघातामध्ये? हा ही पिकअप कोणाचा मृत्यू झालाय नाव सांगा ना. अमजद पीर मोहम्मद पठाण. जखमी कोण आहे? मयत झालेल्या व्यक्तीचं नाव अमजद पीर मोहम्मद पठाण राहणार भाषादळाव. आणि वय किती त्यांचं? 50. आणि त्याच्या पत्नीचं नाव रुखसाना अमजद पठाण. ती जखमी त्याला हाताला मार लागले. त्यांना कुठे ऍडमिट केले? नारायणगाव. ड्रायव्हरचं नाव काय? पिकअप वाल्या नाही अजून नाही का पोलिसांनी ताब्यात घेतलं गेलं. कसा अपघात घडला? अपघात ते मनसरवरून त्याच्या पोराचा ऍक्सिडेंट होऊन त्याच्या पोराचा ऑपरेशन होतं आणि ते जुन्नरला येत होते. त्यांचं ते मनसरला होते. मनसरवरून जुन्नरला येत होते त्यांच्या घरी घरी येत असताना ते त्यांच्या बाजूने चालले होते बरोबर. गाडीच्या ओव्हरटेक मध्ये हा मॅटर झाला. हो आणि ड्रायव्हर पूर्ण पिलेला आहे. तुम्ही पाहिले त्याला? हो. आणि तो ऍक्सिडेंट झाल्यानंतर पळून गेला. आर्मीपासून त्यांना अडवायला गेली तर त्या पोरांच्या अंगावर गाडी टाकली. अँब्युलन्सवाले म्हणजे पाठलाग करून याला ताब्यात घेतलंय. किती वय याचं ड्रायव्हरचं? दारू पिल्ला होता पूर्ण. बरं आता त्यांच्या कुठे जास्त म्हणजे मेंदूला मार लागला होता? इथून काहीच नाही राहिलं. डोक्यावरून गाडी इथून काहीच नाही राहिलं. डोक्याला हे घुसल्यासारखं इथे घुसल्यामुळं असं चिंध्या झाल्या. चिंध्या ही जी कोरी रक्त सांडले पूर्ण. दिसतोय गाडीला. हे घुसल्यामुळे ना बघा इथून काहीच नाही राहिलं. हे 3-4 घटना झाल्या. हे तरकारीवाले जे पिकअपच्या गाड्या आहे 100च्या कमी स्पीड नसते आणि याच्यापासून आमची घर सगळी रस्त्यालाच आणि एवढे फास्ट गाड्या व्हायलाच पाहिजे. एवढ्या स्पीड गाड्या अपघात होतात. या अगोदर देखील झालेले नाहीये. जिथं वस्ती आहे तिथे ब्रेकर नाही टाकले. जिथं काही वस्ती नाही त्या ठिकाणी ब्रेकर टाकून ठेवले. ब्रेकर सोल्युशन नाही ना तर पिकअप वाल्यांना पण काहीतरी मर्यादा पाहिजे ना चालवायची. म्हणजे ओव्हरटेकच्या नादामध्ये मध्यदुंद पिकअप चालकामुळे हा अपघात घडलेला आहे. ठीक आहे. आता पिऊन चालला होता फुल. येत होता. आता मागे एक पिकअप बाशा तळ्यावर कमी 100च्या स्पीड मध्ये काही कारण नसताना फक्त गाडी. अजून एक माणूस होता तो मागे बसलेला होता. त्याने तो परत जाऊन आला गाडी पाशी. मग त्यांनी सांगितलं पोलिसांना का यांनी बोले उडवलेलं बोले. हे दोन्ही स्पीड गाडी अशी नागिन सारखी हा या जडी तो माग होता. तो गाडी नागिन सारखी चालत होती का? प्रवासी होता. प्रवासी होता तो बसून आलता तर त्याला आर्वीला सोडलं त्यांनी. आर्वीला सोडल्यानंतर परत नारा पंपावर आला. मग तिथं गाडी त्यांनी धरली. अँब्युलन्सवाल्यांनी गाडी धरली. त्या बिचारीने माहिती दिली हो साहेब. हे अजून म्हणजे याच्या पुढे अजून एक पिकअप होती. हे रील्सच्या आता झालेला ऍक्सिडेंट आहे. म्हणजे पुढे एक पिकअप होती तो त्याचा व्हिडिओ शूटिंग काढत होता मागच्या गाडीचा. त्याच्यामुळे ऍक्सिडेंट घडलेला आहे. आणि या सरकारी गाड्यावाल्यापासून खूप धोका आहे आम्हाला. म्हणजे आमची जी वस्ती सगळे रोड वाचल्यामुळं वारंवार ऍक्सिडेंट होऊ राहिले आणि यांचा ड्रायव्हर लोकांचा बिलकुल यांच्यावर ताबा नसतो. फुल दारू पिऊन वगैरे 100च्या स्पीडच्या वर गाड्याचा. मेंदू आहे. आपल्या मुलाचं ऑपरेशन होतं. त्या ज्यांचं कोणतं अपघात झालं त्यांच्या मुलाचं ऑपरेशन होतं. ते दोघे नवरा बायको नंतर जुन्नरच्या दिशेने येत होते आणि येत असताना फटकाला गेला. मनसरला ऍडमिट आहे. किती मुलं आहे त्यांना? 3 मुलं आहेत. आणि ते मुलालाच बघायला गेले होते? मुलाला बघायला गेले. आयसीयू मध्ये मुलगा आयसीयू मध्ये. ऑपरेशन झालं काल. ऑपरेशन झालंय का म्हणून बघायला गेलते आणि बघून डबा आणायला घरी येत होते.
घरून परत जाणार होते माणसाला. हे असं झालं. पण अत्यंत गरीब परिस्थिती म्हणजे लोकांच्या गाडीवर काम करून पोट भरणारी एकदम गरीब परिस्थिती. म्हणजे ड्रायव्हर आहे माणूस. पोराचं ऑपरेशन काढले, लोकांनी निधी जमा करून पैसे दिले. वाईट घटना आहे. एकदम वाईट घटना आहे.